कालिंदी मॅम तुम्ही? सूर्यकांत, काल रात्री तुम्ही मला म्हणालात की जालिंदर निंबाळकरांच्या गाडीचं फुटेज मला मिळालेलं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही माझे फोन घेणंच बंद केलं. काय झालं? मॅम ही केस आम्हाला मागे घ्यायची. का पण काय झालं? यासाठी तुम्ही माझे फोन घेत नव्हता सूर्यकांत? जालिंदरला शिक्षा देण्यासाठी तुमच्यासारखा निर्भीड माणूसच हवाय. असं असताना तुम्ही केस कशी काय मागे घेताय? मला ह्याचं कारण कळेल का? मॅम मी आता तुम्हाला नाही काय सांगू शकत, पण कुठल्या पण परिस्थितीमध्ये ही केस मला मागे घ्यायची म्हणजे घ्यायची. हा निर्णय तुम्ही एकटे कसे घेऊ शकता सूर्यकांत? ह्या केससाठी मी दिवस रात्र एक करते आणि तुम्ही असा एकट्याने हा निर्णय घेऊन मोकळे झालात. तुम्ही मला माहिती आहे जालिंदरला शिक्षा व्हावी म्हणून माझ्या बरोबरीने तुम्ही प्रयत्न केलेले आहेत. असं काय घडलंय की तुम्हाला ही केस मागे घ्यावीशी वाटते? मॅम तुम्ही आमच्यासाठी जे काही केलं ना त्याच्यासाठी मी आयुष्यभर तुमचा आभारी राहील. मी तुम्ही आपण सगळेजण आमच्या कुटुंबासाठी लढतोय, पण उद्या जाऊन हे कुटुंबच राहिलं नाही तर मिळालेल्या यशाचं काय करू मी? म्हणजे तुळजा काय झालंय मला कळेल का? भागू, अगं आमचं दोघांचं बी डॅडींशी बोलणं झालंय. ते तुला काय बी करणार नाहीत बघ. आम्हाला बी दोघांनाही अजिबात आवडत नाही, पण नाईलाज आहे आमचा. स्वतःच्या पोटच्या मुलीबरोबर असं वागताना लाज नाही वाटत का तुम्हाला? आम्हाला लाज वाटत असती तर आम्ही तुला देवळात सोडून गेलो असतो का? एवढा नीच कोण असतं? आम्ही आहे नीच. ही आत्ता सापडली ना, मला लय आनंद झालाय बघा. आपल्याकडे असताना हिला इकायचं म्हणलं असतं ना तरी बी एवढी किंमत मिळाली नसती आपल्याला. आता आपल्याला चांगली रक्कम मिळते. या तुमच्याशी रक्ताचं नातं आहे माझं. एवढं मनात घेऊन तुमच्यामुळे मी माझ्या दादाशी नातं तोडलं आणि तुम्ही रड पोरी रड. आता तुला आयुष्यभर रडायचंच आहे आणि आम्हाला प्यायचंय. आम्हालाही वाटलं नव्हतं की तिचेच आई वडील तिचा घात करतील. ऍक्च्युली डॅडीनेच त्यांना पाठवलं होतं. दिस इज डिस्गस्टिंग. नाही म्हणजे लोक वाईट असतात हे माहितीये मला, पण हा शुद्ध नालायकपणा झाला. त्यांनी त्यांच्याच मुलीला जालिंदरच्या ताब्यात दिलाय, जो गरज पडली तर तिचा जीव घ्यायलाही मागे पुढे पाहणार नाही. कालिंदी मॅडम, सूर्याने ही लढाई जर आता थांबवली ना तर तो जालिंदर आमचा जीव घेतल्याशिवाय राहणार नाही. मी त्याला चांगलंच ओळखून आहे. या काही दिवसात त्याचा जो काही अपमान झालाय ना त्याचा बदला घेतल्याशिवाय तो राहणार नाही. मॅडम आता तुम्हीच काहीतरी मार्ग सांगा. काय मार्ग काढायचंय? ह्याच्यावर बोलणं झालंय आपलं. आता फक्त मला माझ्या भागोला इथं आणायचंय. मॅम आता तर याच्यातनं मला काहीच पर्याय दिसत नाही. सूर्यकांत, मला असं वाटतं की गुन्हेगार जर संपला नाही ना तर गुन्हे घडतच राहणार. अहो आज तुम्ही भाग्याला सोडवण्यासाठी त्याला मोकळा करताय, पण जालिंदर या सगळ्यातून मोकळा झाल्यानंतर पुन्हा भाग्याला किंवा तुमच्या कुटुंबाला काही करणार नाही ह्याची गॅरंटी आहे का तुम्हाला? मग अशा केसमध्ये तुम्ही काय करणार पुन्हा? मॅडम तुम्ही हाडाचं वकील आहे, तुमचं कायद्यावर प्रेम आहे, तुम्ही बोलण्यात हुशार आहे, त्यामुळे तुम्ही ना पुढचा सगळा विचार करून निर्णय घेता. पण मी नाही एवढा पुढचा विचार करत मॅडम. तुम्हाला वाटतं सगळ्या गोष्टी कायद्यानं व्हाव्यात आणि जालिंदरला शिक्षा व्हावी, पण त्याच कायद्याकडे जाऊन मी गुन्हेगाराच्या दृष्टीने बघतो ना तेव्हा मला 100 पळ वाटा दिसतात मॅडम. मला माझी बहीण जिवंत पाहिजे असेल ना तर ह्यो कायदा पण मला काही मदत करू शकत नाही ना, हे कळून चुकलंय मॅडम मला. मॅडम मी दिव्याची शपथ घेऊन सांगतो, ह्याच्या जागी जर माझा जीव धोक्यात असताना तर मी माघार घेतलीच नसती. पण माझ्यासाठी माझ्या बहिणी सगळ्यात आधी येतात आणि त्यांच्यापुढे मला काही महत्वाचं नाही. सूर्यकांत, आपल्याकडे फक्त जालिंदर पुण्यात नसल्याचा पुरावा नाहीये तर तो हत्या होत असताना घटनास्थळी असण्याचा पुरावा आहे. ह्या पुराव्यांसमोर त्याचा कुठलाही युक्तिवाद पुरा पडणार नाहीये. प्लीज तुम्ही पुन्हा एकदा विचार करा. विचार करून झालाय माझा मॅडम.
त्यानं जर मला माझ्या घरासकट सगळं मागितलं ना तरी पण मी द्यायला तयार आहे. पण माझी बहीण माझ्याजवळ सुखरूप पाहिजे मॅडम. मी तुमच्यासमोर हात जोडतो, तुम्ही एक केस मागे घ्या. सूर्यकांत, हे सगळं दिसतंय तसं नाहीये. ही केस मागे घ्या. मॅडम मला काही बोलायचं नाहीये. तुम्ही फक्त ही केस मागे घ्या म्हणजे आम्हाला सुखानं जगता येईल. तुम्ही ज्या गोष्टी करताय ना सूर्यकांत, त्या गोष्टी तुम्हाला कधीही सुखाने जगू देणार नाहीत. अहो, जालिंदर हा इतका वाईट माणूस आहे की त्याने फक्त गुन्हे केलेले आहेत. कुठल्याही माहितीसाठी कुणाशीही बोललं तरी त्याच्याबद्दल फक्त वाईटच ऐकायला मिळतं. आणि असा माणूस फक्त एका घरासाठी नाही तर अख्ख्या समाजासाठी घातक असतो. अशा माणसासमोर उभं राहून लाखात एखादा माणूस लढण्याची हिंमत दाखवतो आणि मला असं वाटलं होतं की ते तुम्ही आहात. म्हणून मी तुमच्या पाठीशी उभी राहिले सूर्यकांत. आणि आता जर तुम्ही माघार घेतलीत ना तर असा संदेश जाईल की सत्ता आणि पैसे असणाऱ्या माणसाचं कायदा काहीही वाकडं करू शकत नाही. मला हे दाखवून द्यायचं होतं की आपल्या न्यायव्यवस्थेमध्ये इतकी ताकद आहे की गुन्हेगार कितीही मोठा असला, त्याच्याकडे कितीही पैसा आणि सत्ता असली तरी जर तो गुन्हेगार असेल तर त्याला जेलमध्ये जावं लागतं. एक लक्षात घ्या सूर्यकांत, आयुष्य लहान असलं ना तरी लाचार नको. भलेही कमी आयुष्य जगाल पण ताठ मानेनं आयुष्य जगता आलं पाहिजे, तरच लोक तुमचा आदर करतील. बाकी तुमचं आयुष्य कसं जगायचं ते तुम्ही ठरवा. येते मी. आवरा की लवकर. किती खातारे तुम्ही दोघं. डॅडी, तुळजा आणि सूर्या. मग चहाच बघ आमच्या. हो. अरे या 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 या. बस बस. ए छत्री, अरे माझ्या बरोबर यांच्या बी चहाच बघावं लागल रे बाबा. चहा घ्यायला नाही आलोय आम्ही इथे. पण आम्हाला तुमचा पाहुणचार करायचा असेल तर विश्वास नाही का आमच्यावर? चहात काही इज घालू असं वाटलं काय? गंमत केली हो. आता तरी हा नीचपणा थांबवा डॅडी. तुमच्या स्वार्थासाठी लहान मुलीचे हाल करताना काहीच वाटत नाही का हो तुम्हाला? सूर्या, सांग बाबा तुझ्या बायकोला आमच्या समोर कुणी आवाज चढवलेला आवडत नाही आम्हाला. काय बरोबर करा. हा, एकदम बरोबर आहे सर. अरे तुमची ओळख करून द्यायची राहील नाही का? हे दोघं तुझ्या बहिणीचे म्हणजे भाग्याचे खरे आई बाप बरं का. पण यांची मतं एकदम आमच्यासारखी आहेत. पोरीला जन्म देणं म्हणजे मोठा गुन्हा, आणि त्यात तिचा सांभाळ करणं महापाप. काय निर्मलाबाई? अहो, म्हणून तर आम्ही ही मुलगी देवळाच्या पायरीवर ठेवली होती. लाज कशी वाटत नाही तुम्हाला? एकीकडे देवीची पूजा करता आणि दुसरीकडे तिच्याच अंशाला नाकारता. ते ज्ञान तिकडे तुमच्या घरी तुमच्या माणसांना तुमच्या नवऱ्याला द्यायचं, आम्हाला नाही. कोणाची पूजा करायची आणि कोणाची नाही करायची आम्हाला चांगलं कळतं. पुरावा द्यायला आलात तो द्या, निघा.